आई आजोबा ऐका, आज कोणीही बाहेर जाणार नाही. आपण टीव्हीवरती एक मस्त पिक्चर पाहणार आहोत. तर सगळे मिळून पाहू. मावशी तुम्ही पण थांबा बर का. अहो मला कसं जमायचं दादा, मला गावाकडे आयशीला पैसे पाठवायचे. अरे हो, मी पण बँकेत जाऊन येतो. पेन्शन आली असेल. आणि तुला काय जातंय तिथे बसून सांगायला? मला गॅसचं बिल भरायला जायचंय. अरे पण हे सगळं इथे बसून पण होऊ शकतं ना. ते कसं काय? आई तुझ्याकडे स्मार्टफोन आहे ना, हो, मग त्यात कुठलंही मोबाईल वॉलेट डाउनलोड कर. ऍप स्टोअरवर मिळून जाईल तुला. पण हे मोबाईल वॉलेट म्हणजे काय? आपण पैसे आपल्या वॉलेटमध्ये घेऊन फिरतो की नाही सगळीकडे, त्याऐवजी अकाउंट मधले पैसे या मोबाईल वॉलेटमध्ये ठेवायचे. आणि मग त्यातून तुझं गॅसचं बिल, फोन बिल, विजेचं बिल, डीटीएच हे सर्व भरता येईल. शिवाय मॉल, ग्रॉसरी स्टोअर, सिनेमा हॉल सगळीकडे हे वापरता येईल. अगं पैसे सोबत ठेवायची गरज उरणारच नाही. पण मग हे मोबाईल वॉलेट आहेत तरी कोणकोणते? तसे पेटीएम, फ्रीचार्ज, ऑक्सिजन वॉलेट, सिट्रस पे, मोबिक्विक असे बरेच आहेत. अरे पण यावर भरोसा कसा ठेवायचा? सरकारी नाहीयेत का कुठले? अगं आहेत ना. युपीआय हे भारत सरकारचं स्वतः बनवलेलं मोबाईल वॉलेट आहे. शिवाय एसबीआयचं स्वतःचं एसबीआय बडी हे ऍप आहेच. माझ्याकडे काही इंटरनेट नाही. मला बँकेतच जावं लागणार. पण इंटरनेटची गरज आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? पण त्याच्याशिवाय कसं चालेल? तुमच्याकडे मोबाईल आहे ना, मग त्यावर सगळं होणार. त्यासाठी USSD म्हणजे अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा ही बँकिंग सेवा उपलब्ध आहे. तुमच्या बँकेत जाऊन एक फॉर्म भरायचा आणि मोबाईल नंबर खात्याशी कनेक्ट करायचा. मग तुम्हाला मेसेजवरती MMID हा 7 अंकी नंबर मिळेल आणि बँकेकडून एमपिनही मिळेल. मग सुरू तुमचं मोबाईल बँकिंग. विश्वास नसल्यास पहिला व्यवहार तिथेच करून बघा. आणि मग पुढे काय? आधी *99# डायल करा. मग जी बँक असेल तिचे पहिले 3 अक्षर टाईप करायचे. लगेच 7 पर्याय तुमच्या समोर येतील. आता तुम्हाला पेन्शन चेक करायची आहे ना, तर तुमचा पहिला पर्याय निवडा. तुम्हाला खात्यातील शिल्लक रक्कम दाखवली जाईल. अरे हो, झालं की काम. आता काही मला बँकेत जायची गरज नाही. अहो पण मला ते इंग्लिश बिंग्लिश कळत नाही ना. माझ्यासारख्याने काय करावं? अहो गरजच नाहीये इंग्लिशची. *99*28# अशी सुरुवात करा. सगळं मराठीत येईल. पण खात्याचे पैसे नुसतं बघून कसं चालन? पाठवता बी यायला पाहिजे ना. अहो त्यासाठीच तर आहे 7 पर्याय. तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत तर तिसरा पर्याय निवडा. मग ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाईल नंबर, मग MMID, मग पाठवायची रक्कम आणि त्यानंतर एमपिन टाकायचा. अहो झालं तुमचं काम. एवढ्याशानं पैसे पोचले पण? म्हणजे आता कोणालाही बँकेत जायची गरज नाही. तू म्हणत होतास ना, तो पिक्चर आता आपण सगळे बघूया. नमस्कार. कॅशलेस अर्थव्यवस्था हा देशाच्या प्रगतीतला एक मोठा भाग आहे. मी तुम्हाला हे आव्हान नाही करत की तुम्ही बाहेर पडा आणि लोकांना समजवा. पण तुमच्या आजूबाजूचे लोक, जशी तुमच्या घरी वॉचमॅन असेल, काम करणारे बाई असतील, किंवा तुमच्या भाजीवाल्याला, तुमच्या दूधवाल्याला तुम्ही हे समजावून सांगा. हे ऍप्लिकेशन त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून द्या. किंवा तसंही नसेल, त्यांच्याकडे इंटरनेट नसेल, तर त्यांना आपण USSD ची माहिती द्या, जी या व्हिडिओत आम्ही दिलेली आहे. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. जेव्हा प्रत्येक माणसाकडे कॅशलेस व्यवहार होईल, तेव्हा काळ्या धनवर आपल्याला ब्रेक लावते. काळ्या धनवर ब्रेक आला म्हणजे आतंकवाद, नक्षलवाद याला ब्रेक लावते. तरीही मी तुम्हाला परत विनंती करतो की या मोहिमेत आपण सामील व्हा आणि देशाला एक प्रगतीच्या वाटचालीकडे न्या.